मित्रांनो, बातमी अशी होती की सेबीने म्युच्युअल फंडामध्ये काही स्कीम्स 44 स्कीम्स बंद केल्या आणि ही बातमी ऐकून बऱ्याच जणांचा गैरसमज सुद्धा झाला. म्हणून हा व्हिडिओ बनवत आहे. मित्रांनो, या ठिकाणी एक लक्षात घ्या की तुम्ही म्युच्युअल फंडामध्ये गुंतवणूक केलेली असेल तर हा व्हिडिओ खरोखरच तुमच्यासाठी उपयोगाचा आहे. तर पहिल्यांदा समजून घेऊयात की सेबीने नेमकं काय केलं आहे. तर मित्रांनो, सेबीने म्युच्युअल फंडातल्या सगळ्या स्कीम्समध्ये एकूणच म्युच्युअल फंडाच्या रचनेमध्ये सुसूत्रता आणण्याचा प्रयत्न केलेला आहे. जसं नाव आहे तशीच ती स्कीम असली पाहिजे यासाठी काही व्यवस्था केलेली आहे. पारदर्शकता अधिक वाढवलेली आहे आणि या सगळ्या गोष्टीमागं एक महत्त्वाचा उद्देश आहे, तो म्हणजे तुमचं हित, गुंतवणूकदाराचं हित. सध्या असं झालेलं आहे की म्युच्युअल फंडामध्ये खूप मोठ्या प्रमाणावरती लोक गुंतवणूक करतायत. ही गुंतवणूक अधिक सुरक्षित व अधिक फायदेशीर ठरावी गुंतवणूकदाराला, म्हणून ही सगळी व्यवस्था केलेली आहे. त्यामुळे पहिला गैरसमज तर दूर झाला पाहिजे की हे काहीतरी नवीन केलंय आणि आता बंद पडलं म्युच्युअल फंड, असं काहीही नाहीये. तर काय आहेत तपशील ते आपण बघूयात. तर मी आता सांगितलं तुम्हाला की या सगळ्या पद्धतीने सेबीने विचार केलेला आहे. तो पारदर्शकतेचा विचार आहे, मिस सेलिंग टाळण्याचा विचार आहे. बऱ्याचदा असं दिसायचं की काही बँका किंवा काही आर्थिक प्लॅटफॉर्म्स हे मिस सेलिंग करायचे, म्हणजे प्रॉडक्ट वेगळा आहे पण सांगायचे त्याचं वेगळंच आणि माणसाला ज्याची गरज नाही असं काहीसं त्याला ते विक्री करायचे. मग या सगळ्या गोष्टी कमी होण्याच्या दृष्टीने याच्यामध्ये बरीचशी मदत होणार आहे आणि म्हणून ही जी काही क्लासिफिकेशन किंवा रिक्लासिफिकेशन म्हणू, रॅशनलायझेशन म्हणू, तर ते त्या ठिकाणी सेबीने केलेलं आहे. इवन सेबीचं सर्क्युलर जर तुम्ही पाहिलं तर त्याचं टायटल सुद्धा तेच आहे, रिक्लासिफिकेशन आणि रॅशनलायझेशन. रॅशनलायझेशन म्हणजे काय, तर वास्तवावर आधारित व्यवस्थित मांडणी त्या ठिकाणी केलेली आहे. रॅशनल सत्य जे काही आहे ते त्या ठिकाणी त्याचा आग्रह धरलेला आहे. आता या सगळ्यातली एक महत्त्वाची बाब काय आहे, तर म्युच्युअल फंडाच्या प्रकारांचं पुनर्वर्गीकरण केलं आहे आणि 5 प्रकारामध्ये साधारणपणे सगळे म्युच्युअल फंड स्कीम्स त्यांनी विभागलेले आहेत. पहिलं हे असं काहीसं होतं पण त्याच्यात थोडीशी गुंतागुंत होती, ती बदलली आणि ते सुसूत्रता आणायचा प्रयत्न केलेला आहे. पहिली गोष्ट, पहिला प्रकार आहे इक्विटी फंड्स, म्हणजे जास्तीत जास्त शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करणारे सगळे म्युच्युअल फंडातल्या स्कीम्स. दुसरा प्रकार आहे डेट फंड्स, म्हणजे सरकारी रोख्यांमध्ये जास्तीत जास्त गुंतवणूक करणारे फंड्स असं त्याला आपण म्हणू. तिसरा प्रकार आहे हायब्रिड फंड्स, म्हणजे दोन्हीचं मिश्रण, इक्विटी आणि डेट या दोघांचं मिश्रण या ठिकाणी आहे, अशा प्रकारचा फंड. आणि चौथा जो प्रकार आहे तो त्यांनी नव्याने इंट्रोड्यूस केलाय आणि त्याला म्हणलंय लाईफ सायकल फंड्स. तर लाईफ सायकल फंड्स म्हणजे नेमकं काय याचे तपशिलात एखादा व्हिडिओ मी पुन्हा बनविलच, परंतु सध्या तरी असं आपण लक्षात घेऊयात की ठराविक कालावधीसाठी हे नवीन ठराविक कालावधीसाठीचे फंड्स नव्याने इंट्रोड्यूस केलेले आहेत सेबीने. सुरुवातीला तुम्हाला या ठिकाणी 80% इक्विटीमध्ये इन्व्हेस्टमेंट करायची आहे आणि मग जसं जसं तुमचं वय बदलत जाईल तसं तसं इक्विटीतून डेटकडे या लाईफ सायकल फंडमध्ये पैसा वळवला जाईल व तुमची सुरक्षितता त्या ठिकाणी बघितली जाईल. इक्विटीमध्ये वेळेची रिस्क असते तर ती कमी करण्यासाठी डेटमध्ये ट्रान्सफर केलं जातं पैसा. तर हे सगळं या ठिकाणी आहे आणि म्हणून मग ॲटोमॅटिकलीच गुंतवणूकदाराची रिस्क कमी होणार आहे. म्हणजे महत्त्वाचा निर्णय वाटतो मला हा. त्याच्याबद्दल आपण आणखी पुन्हा कधीतरी नक्कीच बोलू. आणि 5वा प्रकार आहेत अदर स्कीम्स सगळ्या, म्हणजे ETFs आले, इंडेक्स फंड आले, फंड ऑफ फंड आले. तर तसे खूपच सगळे तपशिलात जर घ्यायचं झालं तर आपला खूप मोठा व्हिडिओ होईल. त्यामुळे आपण त्याच्या संदर्भात तुम्हाला काही डाऊट असतील तर तुम्ही मला कमेंटमध्ये सांगा. मी आणखी त्याचे तपशील तुमच्यासमोर पुढच्या कुठल्यातरी व्हिडिओमध्ये मांडेल. तर अशा प्रकारे हे 5 प्रकारचे फंड्स सध्या विभाजन केलेलं आहे. आता आणखी काय नव्याने याच्यामध्ये आलेलं आहे तेही आपण बघूयात. तर पूर्वी मित्रांनो सोल्युशन ओरिएंटेड फंड्स होते. सोल्युशन ओरिएंटेड म्हणजे काय, चिल्ड्रन्स फंड होते, रिटायरमेंट फंड होते. तर हे सध्या यामध्ये असलेल्या 44 स्कीम्स आहेत जवळपास सगळ्या AMCच्या. तर त्या सध्या आजपासून पुढे त्याच्यामध्ये गुंतवणूक थांबवलेली आहे. स्कीम बंद नाही झालेली, इथून पुढची गुंतवणूक त्याच्यामध्ये थांबवलेली आहे
आणि त्याला पर्याय त्यांनी दिलेला आहे. आणि ह्या ज्या सगळ्या गुंतवणूक आतापर्यंत झालेली आहे, ते हळू-हळू टप्प्याटप्प्याने तशाच प्रकारच्या परंतु अधिक वास्तव अशा रचनेमध्ये, फंडामध्ये हे सगळं ट्रान्सफर केलं जाईल. त्याच्यामध्ये गुंतवणूकदाराचं नुकसान वगैरे असणार नाही. राइट? तर मग हा एक भाग आहे, की सोल्युशन ओरिएंटेड ज्या गोष्टी आहेत त्या बंद केलेल्या आहेत. मग का बंद केलं त्याचं कारणही तेच आहे, की याच्यामध्ये काही गोष्टींची सुसूत्रता कमी होती आणि म्हणून मग गुंतवणूकदाराचं तोटा नव्हता, परंतु अधिक पारदर्शकता असेल तर गुंतवणूकदाराला निर्णय घेणं सोपं जातं आणि त्या निर्णयाला त्याला टिकून धरणं पण सोपं जातं. म्हणून हे सगळं केलेलं आहे आणि मग त्यामुळं हा पर्याय त्या ठिकाणी बंद केला आहे आणि त्याला दुसरा काहीतरी अल्टरनेटिव्ह त्या ठिकाणी लवकरच येणार आहे. आता आणखी एक गोष्ट अशी होती, की पोर्टफोलिओ ओव्हरलॅप. काय असतो पोर्टफोलिओ ओव्हरलॅप? समजा की तुम्ही 2 थेमॅटिक फंड्स घेतलेले आहेत. आता थेमॅटिक फंड काय हे माझ्या प्रेक्षकांना नक्कीच माहीत असेल, त्याच्याबद्दल मी व्हिडिओ पण बनवलेला आहे. तर विशिष्ट थीममध्ये गुंतवणूक करणारे जे फंड आहेत त्याला थेमॅटिक म्हणतो. बरोबर आहे. आता मग 2 थेमॅटिक फंड्स तुमच्याकडे आहेत, त्या स्कीम्स आहेत आणि जर त्या दोन्हीही स्कीम्समध्ये सारख्याच कंपन्या असतील, म्हणजे समजा एचडीएफसी बँक, रिलायन्स, आयसीआयसीआय बँक हे 3 महत्वाच्या शेअर मार्केटमधल्या कंपन्या आहेत. तर ह्या तिन्हीही तेवढ्याच प्रमाणात दोन्हीही फंडामध्ये असतील तर ते रिपिटेशन झालं, त्याच्यामध्ये ओव्हरलॅप झाला. मग असा ओव्हरलॅप ठेवणं फायद्याचं नाहीये आणि म्हणून मग आता या ठिकाणी 50% पेक्षा जास्त ओव्हरलॅप असता कामा नये असं सेबीने सांगितलेलं आहे. म्हणजे ओव्हरलॅप असायला असणारच आहे, परंतु तो 50% पेक्षा जास्त असणार नाही. कारण त्या ठिकाणी आताचं सेबीचं सर्क्युलर, आता सेबीने काढलेला नियम असं त्या ठिकाणी केलेलं आहे. त्याचबरोबर आणखी काय गोष्ट आहे, तर प्रत्येक तिमाहीला सेबी तपासणार आहे. प्रत्येक 3 महिन्याला सेबी ही तपासणार आहे, की तुम्ही खरोखरच आम्ही सांगितल्याप्रमाणे ओव्हरलॅप थांबवलेला आहे का? आणि दर महिन्याला त्याचं डिस्क्लोजर त्या प्रत्येक फंड मॅनेजरला द्यावं लागणार आहे. म्हणजे बघा कितीतरी पारदर्शकता आणायचा प्रयत्न केलेला आहे. बऱ्याचदा लोक म्हणतात, की म्युच्युअल फंडातली आपल्याला काही माहिती नसते, सगळं लपवलेलं. असं काही नाही. प्रत्येक गुंतवणूकदाराला दर महिन्याला ईमेल पाठवला जातो एएमसीज कडून, की तुमची गुंतवणूक नेमकी कशात केलेली आहे. दुर्दैव असं आहे, की आपण ते कधी बघत नाही उघडून आणि त्यामुळे आपला गैरसमज होतो. परंतु खूप ट्रान्सपरन्सी, खूप पारदर्शकता याच्यामध्ये ठेवलेली आहे. आणि मग या सगळ्या याच्यामध्ये ट्रू टू लेबल म्हणजे काय, की जसं नाव तसंच त्याची रचना, तशीच त्याची स्ट्रॅटेजी, तशीच त्याचं धोरण असं असलं पाहिजे. म्हणजे समजा तुमचा मिड कॅप फंड असेल ना, तर तुमच्या त्या स्कीममध्ये जी इन्व्हेस्टमेंट आहे ती मुख्यत्वे मिड कॅप कंपन्यांमध्येच झाली पाहिजे, ना की लार्ज कॅप किंवा स्मॉल कॅप किंवा इतर कुठे. हा आग्रह या ठिकाणी सेबीने धरलेला आहे आणि हे सगळं क्लासिफिकेशन, वर्गीकरण करताना हाच उद्देश आहे, की प्रत्येक फंड हा ट्रू टू लेबल म्हणजे जसं नाव आहे तसंच त्याचं रचना काम आहे, असं सगळं त्याच्यामध्ये आग्रह धरलेला आहे आणि त्यामुळं या गोष्टी महत्त्वाच्या आहेत असं मला वाटतं. तर बघा, त्याचबरोबर आणखी एक गोष्ट आहे, की गोल्ड आणि सिल्वरचं जे काही फंड्स आहेत त्याच्यामध्ये इन्व्हेस्टमेंट करणार आहे, तर त्याचं व्हॅल्युएशन कसं करायचे पूर्वी, तर ते इंटरनॅशनल पद्धतीने व्हायचं. म्हणजे लंडनमध्ये ज्या काही संस्था आहेत त्यांच्या प्राइसिंगवर आधारित त्याचं एनएव्ही ठरायचं. आता ते बंद होणार आहे आणि ते पूर्णतः भारतीय एक्सचेंजमध्ये सोन्याचा, चांदीचा काय भाव चालू आहे त्याच्या आधारावरती त्याचं एनएव्ही चालणार आहे. आणि म्हणून मग अधिक वास्तववादी, रॅशनल म्हणजेच काय, वास्तववादी या ठिकाणी हे क्लासिफिकेशन होणार आहे. आणि म्हणून मग गुंतवणूकदारांच्या मनामध्ये काही प्रश्न असतील तर त्यांनी मला नक्की कमेंटमध्ये सांगावे, त्याच्यावर मी अधिक वेगळा व्हिडिओ करेलच. पण तरीही जाता जाता मी सांगतो, की तुम्ही काय करायचं आता. तर तुमचा खरं तर तुम्ही काहीच करायचं नाहीये. पहिली गोष्ट करायचं ते म्हणजे घाबरून जायचं नाहीये, किंवा आता काहीतरी होणार आहे वगैरे वगैरे, काहीही नाहीये. सेबी ही अत्यंत कडक शिस्तीची सरकारी खातं आहे किंवा डिपार्टमेंट आहे, जे त्यांची करडी नजर सगळ्या या व्यवहारांवर असते आणि त्यामुळं जास्तीत जास्त या ठिकाणी बंधनं घालायचा प्रयत्न या ठिकाणी केलेला आहे. तर मग पॅनिकमध्ये तुम्ही सेलिंग करू नका. हळूहळू तुम्हाला त्या
तुमच्या ज्या फंडामध्ये गुंतवणूक आहे त्यांच्याकडून काही ईमेल्स येतील किंवा तुमचा जो कोणी ॲडवायझर आहे, म्युच्युअल फंड डिस्ट्रिब्युटर आहे, तो तुम्हाला त्याच्याबद्दलची माहिती नक्कीच सांगेल. त्यामुळे तसं काही घाबरण्याचं कारण नाही आहे. आणि मग सजगपणे तुम्ही स्वतःही वाटल्यास अधिक अभ्यास करा, ज्याच्यामध्ये अ, तुम्हाला प्रश्न आहेत किंवा इंटरेस्ट आहे आणि अधिक समजून घ्यावंसं वाटतंय. परंतु बाकी मात्र गोंधळ करण्यासारखं काही नाही. उलटं गोंधळ कमी करण्याचं सगळं हे योजना आहे. आणि मला वाटतं, की तुम्हाला या सगळ्या व्हिडिओमधून तुमच्या मनातल्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं मिळाली असावीत किंवा एकूणच सर्क्युलरमध्ये काय आलंय ते सगळं सांगायचा प्रयत्न मी या ठिकाणी केलेला आहे. तुम्हाला तरी देखील काही अडचणी असतील तर कमेंटमध्ये जरूर विचारा. मी त्याचं उत्तर द्यायचा प्रयत्न करेन. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये.